आम्ही सगळे बंधारे बांधले, बंद पडलेल्या बोरला सुद्धा पाणी सुरू झालं, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं आम्ही काम केलं। असताना खोतवाडीतला पूल वड्या वाडा होता, किती जणांनी वड्याचा पूल बांधला, तो तुम्हाला शापूरकडनं येणारा वडा होता, तो सुद्धा पूल भारतीय जनता पार्टीच्या टायमाला आम्ही लोकांनी बांधला। प्रकाश आवाडे तुम्ही काही केलं नाही, तुम्ही केलं ते एकच केलं, माझं आहे ते माझं, दुसऱ्याचं आहे ते मी माझं, समोर दिसतंय ते मी माझं, याच्या पलीकडे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काही केलेलं नाही। आज मला सांगायचा आनंद वाटतोय की यांनी परवा फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्यावर सांगितलं बाबाच्या नावावर एक ट्रॅक्टर आहे आणि पोरग्याच्या नावावर एक बुलेट आहे। आता बुलेट बाची बुलेट पोरग्या नावावर ट्रान्सफर केली, त्या पोरग्याची बुलेट बाच्या नावाने ट्रान्सफर केली, याचा शोध तुम्ही लोकांनी घ्या। अरे किती खोटं बोलायचं। अरे दारामध्ये 17 गाड्या उभ्या आहेत, मर्सिडीज पासून कुठल्या कंपनीची गाडी दारात नाही असं तुमच्या जवळ काही नाही। 40 वर्ष राजकारण करताय, अरे तुमच्या घरात एक गाडी सुद्धा नाही, हे किती तुमचं आणि माझं दुर्दैव आहे बघा। जरा मला शापूर ज्या जनतेला विचारायचं तारदाच्या, अरे कुणाकुणाच्या घरामध्ये मोटरसायकल आहे, जरा हात वर करा। सगळ्या महिलांना सुद्धा विनंती आहे, तुमच्या नावावर नसली नवऱ्याच्या, भावाच्या, पोरग्याच्या, कुणाच्या नाव जरा हात वर करा। काय गाड्याच नाही काय तारदाला, एक मी माणूस चालत जाताना दिसत नाही। मग मला सांगा, सर्वसामान्य माणसं आम्ही आहे, गोरगरीब जनता आम्ही आहे, आमच्याकडे निदान एक मोटरसायकल तरी आहे आणि यांच्याकडे 40 वर्ष सत्ता असताना एक सुद्धा गाडी यांच्याकडे नाही। मला वाटतंय किशोरी ताई त्यांच्या घरातल्या सुना बायका किती वेळा रिक्षात चालल्या, त्या रिक्षावाल्यांनी जरा त्याचा अंदाज घ्या आणि कोण कोण त्या रिक्षात बसले त्याची एक यादी मला आणून द्या। काही करायचं नाही, निव्वळ खोटं बोलायचं आणि मतं घेऊन जायचं, ते परत 5 वर्ष इकडे बघायचं। अरे या टेपाला तुम्हाला मी जाहीर सांगायला आलोय, अरे तारदाळचा वाढीव भाग आहे, कोरोचीचा वाढीव भाग आहे, अरे त्याच बरोबर चंदूरचा वाढीव भाग आहे। हे गाव तुमच्यात नव्हतं तर तुम्ही पालकमंत्री होता, का या गावाचा विकास केला नाही हे विचारण्यासाठी इथं आलाय। अरे कोरोची तुमच्याकडे होती, चंदूर तुमच्याकडे होतं, कमनूर तुमच्याकडे होतं, अरे त्या ठिकाणी एक मुरमाचा खडा पडला नाही। 10 वर्षामध्ये रात्रीचा दिवस केला आणि जिकडे बघावं तिकडं सुजलाम सुफलाम करण्याचं काम आम्ही लोकांनी केलं। आणि हे सांगतात आज की मी जाहीर सभेत सांगत होते, मी 51,000 मतांना पडून निवडून आलोय। प्रकाश आवाडे तुम्हाला जाहीर आव्हान आहे, खोटं बोलून मतं नेलायचा या खेपेला मैदानात या। 52,000 मतांना जर तुम्हाला ही बसलेली जनता पाडली नाही तर मी नाव सांगत। अरे कशासाठी खोटं बोलता तुम्ही? सांगता आम्ही सूत गिरल्या काढल्या, साखर कारखाने काढले, अरे जावा डेक्कनची वाट कोण लावली? डेक्कनच्या कामगाराला तुम्ही देशोधडीला लावलं काय? डेक्कनच्या कामगाराने आत्महत्या केल्या का केल्या? तर फक्त मानेबाईचा प्रचार केला एवढं कारण झालं आणि त्या लोकांना देशोधडीला लावलं। मित्रांनो आज सांगतात ऐकू जावा बंद आहे। त्याचबरोबर इंदिरा महिला सहकारी सूतगिरणी काढली, देशामध्ये पहिला महिलाची सूतगिरणी म्हणून एकाला 9 प्रमाणे शेअर कॅपिटल दिले, 9 प्रमाणे। त्याचा विचार करा तुम्ही। आणि मी आज तिला कुलूप आहे, बायको किशोरी आवाडे तिची चेअरमन आहे। अरे कशासाठी खोटं सांगताय तुम्ही? अरे कामगार तुमच्याकडे मिलाव बंद आहे, त्याचबरोबर तुम्ही 9 मार्चकडे जाताना कोल्हापूरला बघा, समोरची जागा होती गोरगरीब शेतकऱ्यांची घेतलेली, त्या शेतकऱ्यांनी दिलं, एखादी मिल होत्या, आमचं काहीतरी भवितव्य चांगलं घडल, काही भवितव्य घडलं नाही, ती चालवायला दिल्या आणि आज त्या ठिकाणी प्रकाश आवाड्याने पुढल्या बाजूला बोर्ड लावला कल्लापन्ना आवाडी नगर। अरे जागा दुसऱ्याची, पैसे आमचं, चैनी तुमची, विकायचं 1200 रुपये फुटानं आणि सरकारला भरायचं 80 पैसे। अरे किती खोटं बोलणार? अरे 40 वर्ष झाली तरी खोटं बोलण्या पलीकडे काही करत नाही। आणि आज आम्हाला सांगतात
की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जायचं काम नाही. अरे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधी नाही, आम्ही आमच्या कमळाच्या विरोधी नाही. विरोध आहे त्या आवाड्याने केलेल्या ह्या मस्तवाल माणसाला मातीत घातल्याशिवाय तुमचं आणि माझं जीवन सुखी होणार नाही. काय केलं 5 वर्षामध्ये? कुठल्या वाढीव भागावर तुम्ही मुरुम टाकला, कुठे टाकला? अरे एक येणारा हवे होता तारदाळ मध्ये, आम्ही निवडून आलो, हवे बघा स्टार हवे झाला, स्टार हवे झाला. काय केला तुम्ही? अरे तारदाळच्या जमिनी सगळ्या हडप केला. तिथं असताना गायडन तुम्ही काढून घेतला. स्वतःची हायस्कूल चालवायला करोडो रुपये मिळवा लागला. राहिलेलं रान सुद्धा आहे त्या सरपंचाने डेप्युटी सरपंचाने दंगा केल्यानंतर यांना तुरुंगात टाकायचं काम केलं. 60-60 दिवस 90 दिवस तुरुंग भोगायचं. आणि हे पद कशासाठी पाहिजे असते? हे पद पाहिजे असते बसणाऱ्या गोरगरीब सर्वसामान्य दीन दुबळ्या दलित माणसाचा उद्धार करण्यासाठी असावं लागतंय. अरे ही तुमची नीती. अरे ह्याच्यापेक्षा तारदाळला पार्क होता, तिथं कल्लापावाने टेक्सटाईल पार्क केला. कायदेशीर तुम्हाला ते घेता येत नाही, कायद्याची लढाई तुम्ही केला नाही. दुसऱ्या कलकत्त्याच्या कंपनीकडनं ते विकत घेतला आणि करोडो रुपये कमवला, करोडो रुपये. काय केलं शहरासाठी, काय केलं गावासाठी, काय केलं इचलकरंजीसाठी? मी 1985 पासून सांगतोय, आवडे एका स्टेजवर या होऊन जाऊ दे एकदा काय व्हायचंय ते. तेच फडत नाही त्यांच्याकडे. त्यांच्याकडे एकच आहे, दाद दपट करायचा, सर्वसामान्य माणसाची दिशाभूल करायची, गोर गरिबांच्या डोळ्यात धूळ फेकायची आणि धूळ फेकून एकदा मत घेऊन गेलं की 5 वर्ष ऐश्वर्य बघा. आज हे भारतीय जनता पार्टीत का आले? त्याला येण्याचं कारणच एक आहे, आमची पार्टी प्रचंड. आता या सभेच्या ठिकाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय मदनरावजी कारंडे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण, पाणी पुरवठा, अन्न नागरी पुरवठा मंत्री, राष्ट्रवादीची मुलुक मैदानी तोप माननीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे यांचं इथं आगमन होतंय. संपूर्ण तारदाळ नगरीच्या वतीनं इथं त्यांचं स्वागत करतोय माननीय मदनरावजी कारंडे साहेब. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख मुलुक मैदानी तोप म्हणून लाभलेले महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण, पाणी पुरवठा व अन्न नागरी पुरवठा मंत्री आदरणीय लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब यांचं इथं आगमन होतंय. आणि हे सगळं करत असताना सुद्धा मला सांगा, आवळे साहेब या मतदारसंघात 5 वेळा आमदार झाले. आवळे साहेबांना त्या मतदारसंघातला रस्ता कधी दिसला नाही काय हो? आवडे मंत्री होते त्यांना दिसला नाही काय हो? अहो करायचं काही नाही, निवड यायचं, भूम थापा मारायचं, हे बंद करायचं. निव्वळ मला त्यांना जाहीररित्या आव्हान करायचं आहे. तुम्ही निदान प्रकाश आवाडे, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही एकच बोलताय, मी प्रकाश आवाडे बोलतो हे खरं, याच्या व्यतिरिक्त सगळं खोटं. काय बोलतात? मी प्रकाश आवाडे बोलतोय एवढंच खरं आहे, याच्या पलीकडे सगळं बोलणं खोटं आहे. मित्रांनो, याच्या पलीकडे त्यांनी काही केलं नाही. मला सांगा, मी इचलकरंजीचा नगराध्यक्ष होतो, त्यावेळेला अर्बन बँक अडचणीत आली. अर्बन बँक अडचणीत आल्यानंतर माझ्याकडे तुकाराम पाटील बावस्करांचा फोन आला आणि सांगितलं, शेळके साहेब, या बँकेतले जर तुम्ही सगळे पैसे काढला तर ही संस्था बंद पडेल. मी त्यावेळेला विचार केला, ही मातृसंस्था आहे, या मातृसंस्थेमधून दत्ताजीराव कदमाने लहानसर रोपट 2000, 5000, 4000 रुपये देऊन
प्रत्येकाला माग घालायला लावले आणि त्याच्यानंतर इचलकरंजीची भरभराट झाली. हे सांगितल्यानंतर मी शांत डोक्याने विचार केला. मी शिवोला बोलवून घेतल्याने सांगितलं, शिव साहेब, शासनाचा GR जरी आला असला तर आपल्याला लवकर पैसे काढता येणार नाही. मी त्या बँकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं, तुमच्याकडे जेवढी पुंजी अवेलेबल आहे तेवढं तुम्ही मला सांगा, तेवढे चेक काढतो. आणि सगळ्या कॉन्ट्रॅक्टरना सांगितलं की तुम्हाला सुद्धा विनंती करणार आहे, तुमची बाकी खाती ही अर्बन बँकेत काढा, लागणारे तेवढे पैसे घ्या, बँक वाचली पाहिजे. सगळ्या लोकांनी सुद्धा ऐकलं. ती बँक वाचवण्याचं काम मी केलं, पण ती फार काळ टिकू दिली नाही. जी सगळी थकबाकीची खाती होती ती आवडीने नेऊन अर्बन बँकेत घातली आणि अर्बन बँकेचा सुपडा शाप करून टाकला. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीमध्ये निव्वळ माझं घर, माझी बायको, माझी पोरं आणि माझं घर याच्या पलीकडे आवडीने जर काय चांगलं काम केलं असेल तर शिरकाई देवीच्या साक्षीने सांगतो, या चौकात या केलेलं एक काम सांगा, एक. अरे इचलकरंजीची तुझी बायको 7.5 वर्ष नगराध्यक्ष होती, त्यावेळेला सुद्धा तुझ्या विरोधात ढाल तलवार घेऊन लढलो. 17 माणसं निवडून आणली, शिवसेनेची 6 माणसं आणली, भारतीय जनता पार्टीची 7 माणसं आली आणि या इचलकरंजीचा नगराध्यक्ष झालो. काय किमया केली तुम्ही त्या ठिकाणी? अरे तुम्ही केला नगरपालिकेचा 18.5 कोटीचा 18 तुम्ही 13 कोटीला द्यायचा धंदा काढला. त्याच वेळेला रात्री शिवनं 10 वाजता फोन केलो, सांगितलो, साहेब गाडी तयार ठेवा, आपल्याला मुंबई गाठावी लागेल. आणि मुंबईमध्ये जर IAS अधिकाऱ्याला सांगितलं हे कुलूप नगरपालिकेला घाला, नाहीतर तुम्ही येऊन चालवा. का म्हणले साहेब, असं का म्हणाला तुम्ही? अहो म्हटलं, तुम्ही प्रत्येक खुर्चीला वेतन शैली वेगळी द्याला. कुठल्या बसलेल्या ह्या बाईच्या खुर्चीला वेगळी वेतन वेगळी, ह्या बाईच्या खुर्चीला वेतन शैली वेगळी, ह्या बाईच्या खुर्चीला वेतन शैली वेगळी. तुमच्या लोकांना वेतनशील ही नगरपालिका जीवन ठेवायचे काय सपवायचा विचारलं, त्यावेळेला एका फटकाऱ्यामध्ये सगळ्यांच्या असणाऱ्या जे प्रत्येक खुर्ची टेबलाला जे वाढवून दिलेले पैसे होते तो GR रद्द केला आणि नगरपालिकेचा ठेका हा माझ्या ताब्यात दिला. अरे 13 कोटीचा 18.5 कोटीवर नेला. या इचलकरंजीच्या आम जनतेच्या पैशाला हात लावला नाही, तो 18.5 कोटीवर नेला. म्हणून आजपर्यंत नगरपालिका चाललेली आहे. त्याच्यानंतर नगरपालिकेचा 18 बंद झाला, सगळं बंद झालं. तुम्ही जे पैसे तुमचा जो टर्नओव्हर आहे त्याच्यावर अनुदान यायला लागलं. आतापर्यंत जी चालली नगरपालिका ते हिंदूराव शेळके यांनी 18.5 कोटी या तिजोरीत टाकलं म्हणून ही झाली. मित्रांनो, मला हे नंबर देण्यात या इचलकरंजीमध्ये मी नगराध्यक्ष झाल्यानंतर सगळा बाजार जनता बँकेजवळ होता. जनता बँकेजवळ जाताना बाई बापाला धडकली का बाप बाईला धडकला, कधी कुणाला कळत नव्हतं. नगराध्यक्ष झाल्या धाडस केलं. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरचे 4 भाग केले आणि सांगितलं पूर्वेचा बाजू पश्चिमेला जायचं नाही, दक्षिणेचा माणूस उत्तरेला जायचं नाही. आणि विकली मार्केटमध्ये तो बाजार नेला. तो बाजार आहे तो कृषी वडगाव बाजार समितीत नेला. तिकडचा बाजार स्वामी अपार्टमेंटला नेला. तिकडला बाजार असणाऱ्या त्या खवरे चौकामध्ये आणला. इचलकरंजी गावातली गर्दी कमी झाली. माझ्या आया बहिणींना सगळ्यांना सुखा समाधानानं तिथं आपल्याला जे पाहिजे ते घेता आलं. ही दूरदृष्टी ही तुमच्याकडे नगरपालिका 50 वर्ष होती, तुम्ही का केला नाही? काही करायचं नाही. निव्वळ कोण तर आलं जर काय केलं तर त्याला खो घालण्यापलीकडे काय काम केलं नाही. अरे प्रकाश आवाडे, राजू शेट्टी, तुम्हाला सुद्धा माझं आव्हान करायचं आहे. अरे आम्ही योजना वाढण्याची आणली. अरे 86,000 कोटी रुपये नगरपालिकेच्या खात्यात जमा झाले. तिथल्या जनतेला बोलतापा देऊन तुम्ही उठवून बसवला आणि इचलकरंजीच्या जनतेच्या तोंडावर मारला. तुम्हाला जनता मरूपर्यंत कधी माफ करणार नाही. मित्रांनो, कशासाठी षडयंत्र केला तुम्ही?
तुम्ही जनतेला सांगितला, गावाला सांगितला, इतर गंजीला पाणी गेलं तर सगळं सपलं, वाटोळ झालं. मग कल्लाप्पा आवाडे, प्रकाश आवाडे, मला जाहीर विचारायचं आहे, अरे ज्या वेळेला जवाहरला जेव्हा कल्लाप्पा आवाडे टेक्टाईलला पाणी आणला ते कुठल्या आणलंय? वारल्याचं आणलंय का पंचगंगेचं आणलंय? अरे तुमची संस्थेला आणायचं झालं तर वारण्यात चालत्या इचलकरंजीच्या 3,12,000 जनतेला पाणी प्यायला देण्याचं न देणारी ही तुमची कृती ही तुम्हाला कधीही माफ करणार नाही. जगात धर्म आहे, सगळं करा, पाणी मागणाऱ्याला पाणी कधी नाही म्हणायचं नसतं. ही आमची भारतीय संस्कृती आहे मित्र. अरे कशासाठी राजकारण? राजकारण एवढं. जर हे काय झालं तर आमची वाट. अरे प्रकाश आवाडे, कल्लाप्पा आवाडे, त्याच्या पोरग्याला विचारायचं आहे, अरे चंदूर तुमच्याकडे 40 वर्ष होत, चंदूरचा वड्यावरचा पूल तुम्हाला बांधता आला नाही. 40 वर्ष आम्ही बांधायला चालू केला. बांधायला चालू केल्यावर केटकळ्यानं उठवून बसवलं. तक्रारीवर तक्रारी, तक्रारीवर तक्रारी, मोजणी आणली, कोर्टात घातलं, नाना तरा केल्या. 2 वर्ष तो पूल पडला, रखडला. त्याच्यानंतर एक कामगार पाले करून जात असताना होऊन गेला, तरी सुद्धा यांचं डोळं उघडलं नाही. मला जनतेला आव्हान करायचं आहे, जावा तुम्ही चंदूरला गेल्यानंतर, चंदूरला गेल्यानंतर जावा तुम्ही. असा पूल होता तो असा आम्हाला वळवून इकडे न्यावा लागला. अरे ही तुझी कृती आहे. काही केलं की माझ्या कोंबड्याने सूर्य उगवला पाहिजे. अरे टाकोडी इशीचा पूल, टाकोड्याला जाणारा पूल तुम्हाला 40 वर्षात बांधला आला नाही. 2009ला झाल्या पहिला चंदूराने टाकोड्याचा पूल बांधला. आजूबाजूच्या खेड्यातला येणाऱ्याला जाणाऱ्याला रस्ता मोकळा करून दिला. काय केलं तुम्ही गावासाठी? काय केलं धंद्यासाठी? काय केलं वस्त्र उद्योगासाठी? तुम्ही एकच केलंय, माझं हाय ते बी माझं, तुझं हाय ते बी माझं, दिसतंय ते बी माझं. ही अवलाद तुमची आहे मित्र. आणि म्हणून मला सगळ्या तमाम जनतेला विनंती करायची आहे, मागच्या 5 वर्षात किती काम झालंय. तुम्ही सगळी शाली जाणती माणसं आहात. किती काम झाले त्याचा जरा ताळेबंद बघा आणि मागच्या 10 वर्षाचा ताळेबंद बघा. तारदाळचा चेहरा आणि मोहरा बदलण्याचं काम आम्ही लोकांनी केलेलं. आम्ही लोकांनी आवडे तुम्ही काही केला नाही. तुम्ही एकच करायला, जी राहिलेली गायरांची जमीन आहे ती हडप करण्यासाठी लोकांना तुरुंगात घालायचं, दहशत निर्माण करायची आणि कोणत्याही परिस्थितीत ते सुद्धा बळकवायचं आहे. अरे धनगराचे सुद्धा तुम्हाला पाप लागणार आहे. अरे शिवलीवाडीच्या धनगरांना 1 इंच सुद्धा जमीन शिल्लक ठेवली नाही. 1 इंच सुद्धा मेंढर चारायला. अरे ती सुद्धा सगळी संस्थेला घेतली आणि आता शासनाकडे परवानगी मागाले की जागा इकायला परवानगी द्या. जागा इकायच्या 1200 सरकारला पैसे पडायचं, रेडी रेकनरला 80 पैसे. ही तुमची प्रवृत्ती. अरे एक तरी काम सांगा. काम सांगा म्हटले काय बोलत नाही. एवढं सांगत्या कानात जाऊ, अन्नाशिवाय पर्याय नाही. अरे अण्णा काय गिन्ना? अरे अण्णा तुला साध्या 2 सिनेमाच्या टाक्या खिडकीत पैसे घेऊन चालवायच्या झाल्या नाही, त्या बंद पडल्या. अरे तुमचा असणार आहे एवढी मोठी कागद फॅक्टरी आहे शिवलकवाडीच्या माळाला, ती बंद पाडली. अरे साखर कारखाना तुमचा बघ्यास का तुमचा? अरे स्वतःचा धंदा करायची अक्कल नाही. पण एक सांगता, कोऑपरेटिव्ह सहकार मर्सी, सहकार मर्सी. पैसे तुमचे आणि माझे, चैनी यांची, शासनाचं पैसे आणायचं, गडप करायचं आणि आता नवीन प्रस्ताव ठेवा लागले त्या सगळ्या मिल विकून टाकायच्या आणि त्यात नवीन मसलेली वारे पट्ट्या. किती भाकर आहे बघा. लाज सुद्धा वाटत नाही यांना की बाबा एवढं मी करालोय, हे लोक उघड्या डोळ्यानं बघाले, हे लोक काय म्हणतील याची सुद्धा त्यांना जाण नाही. त्यांना जाण एवढीच आहे की माझ्या पोरग्याचं पुनर्वसन झालं पाहिजे, माझं पोरग आमदार झालं की परत माझी 25 वर्षे माझी परंपरा चालू राहत्या, याच्यासाठी चाललेला खटाटोप आहे.
हे काय भारतीय जनतावर प्रेम आहे, आमच्यावर प्रेम आहे म्हणून ते भारतीय जनता पार्टीत आले नाही की यांचा विरोध एकदम मोडला की मला रान मोकळं झालं, मी कुठल्याही रानात जायला मोकळा झालो. अरे हिंदूराव शेळके जिवंत आहे तोपर्यंत तुला काढल्याशिवाय सोडणार नाही, एवढं जाहीररित्या सांगतो. आणि मला सांगायचं आहे, आवाड्यांचे कोण बगल बच्चे इथं असतील, ऐकत असतील तर त्यांना सुद्धा जाऊन सांगा, अरे हिंमत असेल तर मैदानात ये, मला या मैदानात काय व्हायचं आहे ते एकदा होऊन जाऊ दे. अरे किती वेळा सण करायचं. अरे जिल्हा परिषद तुमच्या घरात, नगराध्यक्ष तुमच्या घरात, खासदार तुमच्या घरात, मंत्री तुमच्या घरात, आमदार तुमच्या घरात. अरे बसलेली जनता एकाला तर बोट करून दावा ह्याला द्या म्हणून आयुष्यात ते कधी करत नाही. आम्ही कोण आहे काय माणसं बघितली नाही, आम्ही बघितलं ते या सर्वसामान्य माणसाचा, गोर गरीब दीन दुबळ्या दलित माणसाला आधार दिला पाहिजे, त्याला सन्मानानं जगता आलं पाहिजे, त्याचा मान कुठं कमी होता कामा नाही, ही काळजी आम्ही. मला जाहीररित्या चौकात सांगायचं आवडे, महिलांच्यासाठी वसतिगृह मागासवर्गीयांचं 40 वर्षात तुम्ही आणलाय का सांगा? 40 वर्षात. अरे आम्ही झाल्यानंतर राजदूत हॉटेलच्या शेजारी जाऊन बघा, तिथं मागासवर्गीय मुलींचं वसतिगृह ताटलं, मुलींच्या जेवणाची सोय, राहण्याची सोय, सगळी सोय, शिक्षणाची मोफत सोय हे देतो म्हणजे मेहरबानकीने शासनाचा जिआर. हे सुद्धा तुम्ही 40 वर्षात केला ना. एक योजना कुठली इचलकरंजी शहराला आणली, कुठल्या योजनेत सर्वसामान्य माणसाला दिलासा दिला, एक तरी उदाहरण सांगा. अरे 1 वर्ष नगराध्यक्षताना एवढं करू शकतोय तर मला जर 7.5 वर्षे ठेवला असता तर काचेचे रस्ते केला असतो. काचेचे. कशासाठी खोटं बोलताय? अरे सत्ता सत्ता म्हणजे काय? आमदार झाल्यावर मरत नाही, खासदार झाल्यावर मरत नाही, काय जन्म आहे. आणि म्हणून मला सगळ्या जनतेला विनंती करायची आहे, या सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा या इचलकरंजी शहराचा नगराध्यक्ष झाल्यावर 1 ते 10 वार्ड गाव भाग आणि 10 वार्ड ते शापूरच्या बाळापर्यंत सगळा 10 वार्ड का तुम्हाला सुचलं नाही हो? इचलकरंजीचे 36 झोन केले. इचलकरंजीच्या घरात जावा, प्रत्येक घराघरावर नंबर प्लेट आहे. तिथे हिंदूराव शेळक्याचं नाव वाटलं नाही, इचलकरंजी नगरपालिकेचं नाव आहे. तो कुठल्याही घरात जावा, तुम्हाला त्या घरावर नंबर प्लेट दिसेल. आणि आता पोस्टमन जरी आला तर पत्र त्या टोकासनं ह्या टोकापर्यंत हुडकायला लागत नाही, पत्ता बघितला की घरात जाऊन पत्र देतो. अरे ह्यातलं कुठलं काम केलंय सांगा? हेच मी सारखं सांगतोय, त्याच्यावर काही बोलत नाही. एवढं सांगत्या अण्णा तर सगळा. आणि म्हणून मित्रांनो, तुम्हाला मला विनंती करायची आहे, मदन कारंड्याचं चिन्ह हे 2 नंबरला आहे. वाजवणारा, तुतारी वाजवणारा माणूस आहे. मला हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे, भारतीय जनता पार्टी तुमचं घर चालवत्या काय? राष्ट्रवादी घर चालवत्या काय? कम्युनिस्ट घर चालवते काय? काँग्रेसवाले घर चालवतात काय? अरे सगळं दिसणारं ऐश्वर्य आहे ते आमच्या स्वतःच्या हिमतीने रट्ट्यावरचं ऐश्वर्य आहे, कुणाकडे भीक मागून गोळा केलेले ऐश्वर्य नाही आहे मित्रांनो. म्हणून तुम्हाला जाहीररित्या सांगतो, काय वाटेल ते झालं तर करा, पण ह्या खेपेला जर चुकला, मागच्या खेपेला चूक केला, त्याचा पश्चाताप आपण 5 वर्ष भोगलोय. आता पश्चाताप भोगायचं नाही तर मदन कारंडे यांनी रात्री 12ला काम केलं नाही, हिंदूराव शेळक्याला फोन करा, रट्ट्याला धरून आणून काम करायची ताकद ही माझ्याकडे. आणि म्हणून तुम्हाला मला विनंती करायची आहे, कुठल्याही भूल तापाला बळी न पडता, आणि त्यात सुद्धा जाता जाता सांगायचं आहे, मला आज सकाळी कळलं की आता ते लक्ष्मीचं दर्शन करणार आहे. माझ्या सगळ्या मतदार बंधू भगिनीला विनंती आहे, मतदाराला जर देणार असतील तर आनंदाने घ्या, स्वागत करून घ्या, काही बोलू नका. पण गेल्यानंतर तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं बटन दाबा आणि जागेवर पलटी करा आणि इचलकरंजीची मान आणि शान राखा. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
यानंतर मान्य श्री विश्वनाथ मांजरे सर आपलं मनोगत व्यक्त करतील. स्वागत व प्रस्ताव. आताच स्मिता तेलंगणे वहिनींचं या तारदाळ नगरीमध्ये स्वागत करतो. त्याचबरोबर त्यांचा सर्व परिवार आलेला आहे, त्यांचाही मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. नाना, तुम्ही आमच्यात ऊर्जा पेरून गेलात, धन्यवाद. नानांना पुढे कबनूरला सभा आहे, त्यामुळे नाना पुढे गेलेत. आज तारदाळमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय मदनरावजी कारंडे साहेब यांच्या प्रचाराप्रीत्यर्थ तिथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सभा होती. या सभेसाठी महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण, पाणी पुरवठा व अन्न नागरी पुरवठा मंत्री आदरणीय लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब इथं उपस्थित आहेत. त्यांचं इथं मी अगदी शब्दसुमनाने स्वागत करतोय. त्याच्यानंतर या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित असणारे आणि मदनरावजी कारंडे साहेबांना निवडून आणण्याचा चंग बांधलेले आदरणीय माजी आमदार वडगाव विधानसभा मतदारसंघाचे राजीवजी आवळे साहेब इथं उपस्थित आहेत. त्यांचंही तारदाळ महाविकास आघाडीच्या वतीने मी स्वागत करतोय. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित असणारे आमचे मित्र आदरणीय अब्रामजी आवळे सर इथं उपस्थित आहेत. त्यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी स्वागत करतोय. त्याच्यानंतर इथं स्मिता तेलनाडे वहिनी, तेलनाडे फाउंडेशनचे तारदाळचे सर्व कार्यकर्ते आणि त्याचबरोबर स्मिता तेलनाडे वहिनी याही इथं उपस्थित आहेत. त्यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी स्वागत करतोय. त्याचबरोबर या व्यासपीठावरती उपस्थित असणारे हवळ सर, त्याचबरोबर नितीनजी कोकणे, त्याचबरोबर या व्यासपीठावरती उपस्थित असणारे बजरंग लोणारी साहेब, तसेच ग्रामपंचायत सर्व खोतवाडी व तारदाळचे ग्रामपंचायत सदस्य या सर्वांचं या प्रचार सभेच्या ठिकाणी मी स्वागत करतोय. भावांनो, तुम्हा सर्वांना प्रथम महाविकास आघाडीच्या वतीनं साष्टांग दंडवत. अगदी एक दिवस नियोजन केलेलं असताना इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने तुम्ही उभं राहिलात, ही खरी क्रांती आहे. इथं बदल होणार मतदारसंघात हे अगदी आश्वासकपूर्वक तुमच्या उपस्थितीने इथं जाणवून दिले. भावांनो, मला तुम्हाला आव्हान करायचं आहे, इथं माता भगिनींना पण मला आव्हान करायचं आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मदनरावजी कारंडे हा चेहरा तारदाळा गेली 20 वर्ष 25 वर्ष परिचित आहे. वास्तविक कुठच्याही पदावर नसताना आता जे तारदाळकर पाणी पित आहेत, वारणेचं जे पाणी योजनेचं जे खरे शिल्पकार कोण असतील तर ते आदरणीय मदनरावजी कारंडे आहेत. आणि तुम्ही सर्वांनी ते अगदी हृदयापासून मान्य करून घ्यायला हवं. या भागातली गुंडगिरी थांबावी, या भागाला एक कायदा सुव्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी या भागाला एक स्वतंत्र पोलीस स्टेशन असावं. याच्यासाठीची खरी मुहूर्तमेढ जर कोणी रवली असेल तर आदरणीय मदनरावजी कारंडे साहेबांनी रवलेले आहे. भावांनो आणि बहिणींनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, अगदी एक भावनिक आव्हान करतोय. मदनरावजी कारंडेंच्या या सगळ्या उपकारातून परतफेड करण्याचं उतराई होण्याची एकमेव संधी येणाऱ्या 20 तारखेला तुम्हाला आहे. आणि तुतारी वाजवणारा माणूस या समोरचं बटन दाबून मदनरावजी कारंडे साहेबांना विधानसभेच्या मंदिरात पाठवायचा आणि या सगळ्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा तुम्हाला आम्हाला बदलायचा आहे. विरोधी उमेदवार आणि त्यांची एकूण कुंडली नानाने अतिशय चांगल्या आणि शेलक्या शब्दात इथं मांडली. तारदाळ आणि विरोधी उमेदवार खरं तर जे त्यांचे समर्थक इथं आहेत किंवा त्यांचं समर्थन करण्यासाठी आटापिटा करायला लागलेत, मला त्यांना विचारायचं आहे, तुम्ही ह्या मातीचं, तारदाळच्या मातीचं आणि तुमचं काहीतरी भावनिक नातं आहे. तुम्ही आईसारखी जपलेली ही जमीन आहे आणि ही तारदाळ भूमी आहे. जर त्या माणसाला पुन्हा चूक करून विधानसभेत पाठवला तर तारदाळचं अस्तित्व संपल्याशिवाय तो माणूस थांबणार नाही. इतका अगदी आसुसलेला बकासूर वृत्तीचा माणूस तो आहे. त्यामुळं कृपा करून मला एक भावनिक आव्हान करायचं आहे तुम्हाला. मदनरावजी कारंडेंसारखा स्वच्छ चारित्र्याचा, अतिशय मृदू स्वभावाचा माणूस जर विधानसभेत गेला तर नक्की या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलेल. तारदाळच्या बाबतीत गेल्या 40 वर्षाच्या नानांनी सांगितल्याप्रमाणे जर सगळा इतिहास काढला तर गेल्या 40 वर्षाच्या इतिहासाची नोंद जर तुम्ही घेतलीत तर ज्या ज्या ठिकाणी जमिनी संपादित करता येतील त्या जमिनी संपादित करून त्याच्यावरती एकछत्री अंमल करण्याचं काम या आवाडे कुटुंबियांनी आणि सो कॉल्ड त्यांच्या एकूण मंडळींनी केलेलं आहे. तुम्हाला खरंच जर या मातीचं प्रेम असेल, भविष्यात तारदाळची ओळख राहावीशी वाटत असेल, अगदी परवा काही दिवसांपूर्वी डीकेटीच्या जमिनीसाठी आंदोलन करण्यात आलं. मला इथं त्यांचं समर्थन करणाऱ्यांना विचारायचं आहे, खरंच तुम्ही स्वाभिमानी असाल आणि तुम्हाला तुमच्या मातृच्या दुधाची जर जाण असेल तर तुम्ही स्वतःला विचारून बघा, तुम्ही नेमकं कुणाचं समर्थन करता आणि कुणाच्या पाठीमागं उभं आहे. कशासाठी हा इतका लाचारीपणा तुम्हाला हवा? या गावचं स्वाभिमान जपायचं असेल,
या गावच्या भूमीचं रक्षण करायचं असेल तर ही एकमेव संधी आहे आणि स्वच्छ चारित्र्याच्या मदनरावजी कारंडेंना त्या विधान भवनात पाठवण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. तुम्हा सर्वांना अगदी मी अभिवादन करतोय, कारण इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही उभे राहिलात. हे एकूणच नांदी येणाऱ्या बदलाची. आणि ज्यावेळी इथं बसलेले तरुण माता बहिणी तरुणी पण इथं प्रचंड मोठ्या प्रमाणात उभ्या आहेत. ही क्रांतीची नांदी आहे, ही बदलाची नांदी आहे. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये 23 तारखेला गुलाल हा आपल्यालाच लागणार आहे आणि तो लागण्याची एक ग्वाही या निमित्तानं मी उपस्थित सर्वांना देतोय आणि माझं प्रास्ताविक संपवतोय. धन्यवाद. आता प्राध्यापक लक्ष्मण डोळे सरांचा एक छोटासा कारंडे साहेब आल्यानंतर कारंडे साहेब. ओके ओके, थँक्यू. याच्यानंतर आदरणीय याशिन मुजावर सर हे आपलं मनोगत व्यक्त करते. राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, सर्वच मित्र पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय मदनरावजी कारंडे साहेब यांच्या प्रचारार्थ आज प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले, ज्यांच्या जिभेवर गेले 40 वर्ष महाराष्ट्र म्हणतो की सरस्वतीचं दर्शन जर कुणाच्या जिभेतून आणि कुणाच्या वाचेतून जर होत असेल ते आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे साहेब, त्यासोबत या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले वडगाव विधानसभेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्टार प्रचारक आदरणीय राजूजी आवळे साहेब, या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेल्या स्मिता तेलनाडे वहिनी, अब्राम आवळे साहेब, नितीन कोकणे आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी या सभेसाठी क्रांती वहिनी सुद्धा आलेल्या आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या जनसागरांच्या माध्यमातून आपण या निवडणुकीमध्ये क्रांती करायची आहे आणि त्यासाठी खास करून उपस्थित असलेल्या आदरणीय ढोबळे साहेब यांच्या कन्या, आमचे ज्येष्ठ बंधू अब्राम आवळे यांच्या सुविद्य पत्नी क्रांती वहिनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. खऱ्या अर्थानं नानाने अगदी धुमाकूळ घालून गेलेला आहे. अनेक प्रश्नाला या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी नानांनी केलेलं आहे. मला या ठिकाणी या निवडणुकीच्या सामोरे जात असताना आम्हाला सर्वांना सांगायचं आहे की आपण ही निवडणूक एका प्रवृत्तीच्या विरोधात आपण लढा देणार आहे. ती प्रवृत्ती जे गेले 25 ते 30 वर्ष या भागामध्ये एक विकासाचं खोटं नरेटिव्ह पसरवून एक वेगळ्या पद्धतीचं या इचलकरंजी परिसरामध्ये सातत्याने एक वेगळी भूमिका घेऊन विकास खऱ्या अर्थानं कुणाचा हे आजपर्यंत कुणालाही न कळालं अशा पद्धतीची भूमिका घेतलेली एक प्रवृत्ती आणि या निवडणुकीला एक सक्षम पर्याय म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय मदनरावजी कारंडे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी एक सक्षम उमेदवार देत असताना आम्हाला सांगावं लागेल, खऱ्या अर्थानं तारदाळ आणि खोतवाडी परिसरामध्ये सर्वांना माहिती आहे की मदनरावजी कारंडे साहेब हा काय विचार आहे. तर मदनरावजी कारंडे साहेब या गेले 25 ते 30 वर्ष या परिसरामध्ये काम करत असताना, इचलकरंजी नगरपालिकेचा एक नगरसेवक म्हणून काम करत असताना, एक सामाजिक कार्य करत असताना, एक संवैधानिक पदावर काम करत नसताना सुद्धा या परिसरामधल्या सर्व लोकांना समान न्याय देण्याची भूमिका ठेवून सातत्यानं काम करत असलेला आपल्याला दिसतो. माणसानं रचनात्मक काम कशा पद्धतीचं करायचं त्याचं एक चांगल्या पद्धतीचं एक आदर्श उदाहरण म्हटलं तर मदनरावजी कारंडे साहेब होईल. कारण त्यांनी या ठिकाणी सामाजिक काम करत असताना या परिसरामध्ये सर्वसामान्य सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेत असताना या सर्वांना एक सक्षमपणे उभा राहण्याच्या